तब्बल 19 वर्ष मुंबईतील हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केल्यानंतर कोल्हापूरचे ज्योतिराव माळी गावाकडे परतले। अर्थार्जनासाठी हॉटेल व्यवसाय सुरू केला, मात्र मातीची ओढ पुन्हा शेतीकडे घेऊन आली। यंदा त्यांनी भरिताच्या वांग्याची लागवड केली, ज्यातून त्यांना लाखोंचा नफा होणार आहे। शेतीत जीव ओतून काम केलं, बाजाराचा अभ्यास करून पिकं घेतली तर शेतीसारखा फायद्याचा व्यवसाय कुठलाच नाही, असं ठामपणे सांगणाऱ्या कोल्हापूरच्या ज्योतिराव माळींची ही यशोगाथा। भरिताच्या वांग्याची ही रास आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भादवणचे शेतकरी ज्योतिराम माळी यांची। गडद जांभळा रंग, उत्कृष्ट गुणवत्ता, शिवाय प्रत्येक वांग्याचं वजन 300 ग्रॅमच्या वर। ज्योतिराम माळी यांची आजरा तालुक्यातील भादवणमध्ये 6 एकर जमीन आहे। मात्र काही वर्षांपूर्वी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांनी मुंबईला वेटरची नोकरी केली। त्यानंतर गावाकडे हॉटेलही सुरू केलं। आर्थिक परिस्थिती थोडीशी सुधारली, मात्र शेतीचा वेळ काही मनातनं जात नव्हता आणि यातूनच 2003 साली ते पूर्ण वेळ शेतीकडे वळले। अजून 3 एकर जमीन विकत घेतली। बंगाली, पंजाबी आणि गुजराती समाजाकडनं भरिताच्या वांग्यांना मोठी मागणी आहे आणि हे पाहता यंदा मार्च महिन्यात त्यांनी भरिताच्या वांग्याच्या जनक जातीच्या रोपांची लागवड केली। मुंबईला मी एका हॉटेलमध्ये 19 वर्ष काम करून 19 वर्ष वेटरचं काम केलंय। त्याच्यानंतर 1998 ला मी मुंबई सोडून आमच्या मूळ गावी येऊन आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मी आजरा मॉर्निंग स्टार हे हॉटेल चालू केलं। नवीन काहीतरी आपल्या तालुक्यात व्हावं। आपला तालुका हा भाताचा आणि मेस्काटीचा दुर्गम असा भाग असल्या कारणानं भाजीपाला म्हणून काहीतरी एक दर्जेदार भाजीपाला उत्पादन होतोय का बघण्यासाठी मी एकाच टायमाला 9 एकर वांगी लावायचं धाडस केलं। ज्योतिराम यांनी लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत केली। 8 फुटांचं अंतर सोडून बेड तयार केले, त्यावर मल्चिंग पेपर अंथरला आणि त्यावर वांग्याच्या रोपांची लागवडही केली। एकरी 2000 याप्रमाणे त्यांना 9 एकरांसाठी 18,000 रोपं लागली। लागवडीनंतर रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी सुरू केला। यामुळे त्यांना खतांसाठी केवळ 2300 रुपयांचा खर्च आलाय। सध्या वांग्यांची काढणी सुरू आहे। 15 मार्चला मला रोपं तयार मिळाली आणि ती रोपं बेसल डोस टाकून त्याच्यावर मल्चिंग पेपर टाकून 8x3 वर त्याची होलं पाडून त्याच्यावर 15 मार्चला रोपाची लागण करण्यात आली। 2 सरीतला अंतर 8 फूट आणि 2 रोपातला अंतर 3 फूट। ह्या हिशेबाप्रमाणे 1800 रोपं पर एकरी लागली। आठवड्यातनं 3 वेळेला या वांग्यांची काढणी करण्यात येते। यासाठी ते मजुरांची मदत घेतात। तोडलेली वांगी शेडमध्ये आणली जातात। ती स्वच्छ करून बॉक्समध्ये भरून वाशी मार्केटला पाठवली जातात। मी मुंबई मार्केटचा अभ्यास केला आणि परत तिसऱ्या दिवशी मला परत 2 टन वांगी मी वाशी मार्केटला पाठवले। ते अजूनपर्यंत 35 टन माझा वांगी गेलेले आहेत। 30 रुपयाच्या दरा हिशोबाने मला 10 लाख रुपये उत्पादन आतापर्यंत हाती लागलेलं आहे। शेतीत रिस्क असं म्हणता येणार नाही। शेती ही चांगली आहे, कारण शेतीकडे कोण बघत नाही, त्याला रिस्क म्हणताच येत नाही। मुठीन पेरून सुपान मिळवून, सुपान पेरून पोत्यान मिळवून, पोत्यान पेरून ट्रकान मिळवणारी शेती बाद कशी। हॉटेल व्यवसाय असू दे किंवा कुठलाही व्यवसाय असू दे, शेती पुढे नगेन नाही आणि शेती जोपर्यंत झोकून घेत नाही तोपर्यंत शेतीच कधी सक्सेसफुल होत नाही। ज्योतिराम यांना 9 एकरातनं आतापर्यंत 35 टन वांग्यांचं उत्पादन मिळालंय, ज्याला व्यापाऱ्यांनी 30 रुपये किलोचा दर दिलाय। यातून त्यांना 10 लाख रुपये मिळालेत। अजून 2 महिन्यात यातून 70 टन उत्पादनाची अपेक्षा ज्योतिराम यांना आहे। यातून त्यांना 20 लाख रुपये मिळतील। रोपं, खतं, मजुरी आणि वाहतूक असा 6 ते 7 लाख रुपयांचा खर्च वजा केला तर त्यांना 22 ते 23 लाखांच्या निव्वळ नफ्याची आशा आहे। मल्चिंग पेपर वापरल्यामुळे त्यांना कमी पाण्यात वांग्याचं उत्पादन घेता आलं। शिवाय मल्चिंग पेपरसाठी त्यांना NHM अंतर्गत अनुदान सुद्धा मिळालं। बाष्पीभवन होऊन जाणारं पाणी आहे
त्या पाण्याची बचत होते. शिवाय योग्य ते पाणी ड्रीपद्वारे देता येतं आणि खतांचाही समतोल वापर करता येतो. त्यातून लिक्विड फर्टिलायझर म्हणजे विद्राव्य खतं वापरून ते करता येतात आणि भांगलणीचा खर्च वाचतो. मुख्यत्वे तण उगवत नाही त्या मल्चिंग केलेल्या क्षेत्रात. मल्चिंगला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत अनुदानाची मर्यादा आहे 16,000 रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत आपल्याला एका लाभार्थ्याला लाभ देता येतो. बाजाराचा व्यवस्थित अभ्यास केला, शेतीचं नियोजन करून कष्ट पेरले तर शेतीतून कोणत्याही व्यवसायापेक्षा जास्त नफा होऊ शकतो यावर ज्योतिराम यांचा ठाम विश्वास. वांग्यातनं मिळालेल्या भरघोस नफ्यामुळे त्यांचा हा विश्वास अगदी सार्थ ठरलाय. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.